नमस्कार मित्रांनो, पडोसीचं भांडण कसं थांबवलं यांची गोष्ट मराठीत। आमच्या गल्लीत दोन पडोसी सतत भांडायचे एकाच विषयावर। रोजचं खटकल असायचं। ते दोन घर सोडून राहायचे आणि त्यांच्या तिखट वादविवादामुळे इतर सर्व लोक त्रासले होते। एके दिवशी मी ठरवलं की हे भांडण थांबवायचं। मी दोन्ही घराच्या दरवाजावर जाऊन त्यांना आमच्या घरात बोलवलं। सुरुवातीला त्यांना ते पटलं नाही। शेवटी त्यांनी येण्याची मान्य केली। मी त्यांना शांतपणे बसवून घेतलं आणि विचारलं, तुमचं भांडण नेमकं कशामुळं होतंय? दोघांनी आपापले मुद्दे सांगितले, पण दोघांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही। मग मी त्यांना एक वेळ सुचवला, प्रत्येकाने दुसऱ्यांच्या तणावावरून विचार करायचा आणि सांगायचं की हे त्यांना काय वाटतं। सुरुवातीला ते हसले, पण खेळाला सुरुवात केली आणि एकमेकांच्या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात केली आणि त्यांना लक्षात आलं की त्यांच्या समस्या एकमेकांना न समजून घेण्यामुळे होत्या। खेळाच्या शेवटी आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करायला सुरुवात केली आणि त्यांनी आपसात सुसंवाद साधला। त्यांच्या भांडणाचा मूळ मुद्दा सोडवण्यात यशस्वी झालो। माझ्या प्रयत्नामुळे गल्लीत शांतता आली आणि त्या दोन पडोसींनी पुन्हा एकमेकांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले। या गोष्टीमुळे मी समजलं की संवाद आणि समजून घेणं हे कोणत्याही समस्येचं निवारक होऊ शकतं। मित्रांनो, तुमच्या संगती जर असं घडलं असेल तर नक्की ही ट्रिक वापरून बघा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।